नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बॉय अक्षय यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आजचा व्लॉग असणार आहे आपल्या मंडपाचा, कारण आपल्या आज मंडपाची सुरुवात झाली आहे। मंडप बांधायला घेतलेला आहे, आता जस्ट पूजा झाली, तुम्ही पुढे बघायलाच। आणि मंडपाची सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला हा इंट्रो जो आहे तो मी नंतर शूट करतोय, पण काम सकाळी सुरू झालं। अगदी 7:30 वाजल्यापासून आम्ही इकडे जागेवर आहोत। साफसफाई आणि बाकीच्या गाड्या वगैरे काढायच्या होत्या, मंडप होतं ते सगळं काढायचं होतं। तर आजचा व्लॉग एन्जॉय कराल तुम्ही, मजा मस्ती। आणि मंडपाची सुरुवात हा माझा पहिला असेल मंडपाच्या सुरुवातीचा व्लॉग, आणि त्याच्यानंतर मग बाकीचे चालतील। गणपतीचे व्लॉग चालू झालेले आहेत, तुम्ही प्रेम दाखवा, इंस्टावर पण रील्स पडत आहेत, तुमचा सपोर्ट असून दे। चला आपले बांबू आलेले आहेत आणि वाशे आहेत आपले तिकडे, हे कोपऱ्यात आपण आपले वाशे ठेवले, ते बांबू उतरवायचं काम चाललंय आपलं। लेट तर झालाय, 9 वाजता कारागीर आले आहेत, आता वाजलेत 9:30। सीन असा झाला आहे की आपल्या जागेत जे आहेत आता वडापाववाले आणि ही गाड्या, त्या गाड्या नाही निघाल्यात। आपले बांबू उतरवायला घेतलेत आपण, बांबू उतरवून झाले की पहिली शीग मारलेत, आपण कामाला चालू करू हळूहळू। आजचा पूर्ण प्रोसेस दाखवीन। आज माझ्याबरोबर आहे साई सिद्धीचा टी शर्ट घालून कृपेश भाऊ। कृपेश भाऊला ओळखता, आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये निलेश भाऊला बघितलं आहे। निलेश भाऊ झोपेत आहे, आज झोप नाही आली आपण। फायनली आपलं काम चालू झालेलं आहे, आज फुल जोर से। जागा खाली झालेली आहे आपली, मागचे वाशे लागायला लागलेले आहेत। इकडे फ्रेम उभी राहायला लागली आहे, आपली स्ट्रक्चर दिसायला लागलं आहे। तर आता नारळ देऊन घेतो। हा जाणार कोणतेही विघ्न येऊ नसेल, विघ्न येणार असेल तर दूर कर, आणि आमचा मंडळ 4 महिने असेल व्यवस्थित राहू दे, तुझा आशीर्वाद असेल। कोणताही त्रास घेऊ नको, तुझं काम करणार त्यांना तर कोणाला त्रास होता कामा नये, आणि ते मान्य करून घे। गणपती अप्पा मंगल मूर्ती मोरया। फायनली आहे ना, पुढचा पूर्ण पट्टा झालेला आहे, मी तुम्हाला दाखवतो आता। पुढचा पट्टा झालेला आहे, मागचा पट्टा चालू आहे फ्रेमचा। आपण खुर्ची मागवलेली आहे आपली, आयुष भाऊ पण आलेले आहेत आपले। आता चहा आणि नाश्ता दाबून झालेला आहे, हे याची ॲक्टिंग असते फक्त। आज नमस्कार काय, आज पहिला दिवस आहे ना कॉलेजचा। किती वाजता आहे कॉलेज? 12 वाजता। बाई डेडिकेशन बघताय 12 वाजता। आता वाजलेत 11:30 ना, 11:30 वाजता अजून इकडे डेडिकेशन आहे बाई मंडपासाठी। ऑल सेट, नवीन कपडे बिपडे एकदम चमको। ऑल सेट। कृपेश भाऊ, कॉलेजचा काय विषय? मंडळासाठी कॉलेज डेडिकेशन बघताय, मंडपसाठी कॉलेजला सुट्टी। गणपती अप्पा हीच अडचण कमी होते, त्याच्यात आता पाऊस आलाय, काम थांबलं परत। जोरात आहे। मंडपाचं काम चालू असताना पण मला इकडे जोगेश्वरला यावं लागलं का, कारण तर आपला इकडे नवीन फेजचं काम चाललं आहे, तिकडे डायला मटेरियल कमी पडलं, तर इकडे चाललं आहे आपलं काम। तर आपण सगळं आणलं आहे, त्यांनी रेडी केलं आहे, मी बाकी सगळं आणून दिलेलं।
हा आपला फेस आहे गणपतीचा. आणि आता याची आपण नवीन मोल्ड मारतोय. ह्याच्याच बरोबर अजून एक आपला शंकरवाला पण चेहरा आहे. इकडे आपण मोठे गणपती उभे करायला घेतलेत. जॉईंटिंगचं काम चाललंय. तर आता तिकडे बघूया कधी काम पूर्ण होईल. इकडे पण आपली कामं चालू आहेत. हे गौतम बाई आहेत, हे आपली डाय मारणार आहेत आज. आलाय ना. बस चाललंय. आता जोगेश्वरीत आलेलो आणि मग माहीत पडलं की फायबरला जे वॅक्स लागतं हे मुक्ती, तर हे वॅक्स नाही आहे, हे वॅक्स संपलं आहे. मग इथून परत अंधेरी ईस्टला गेलो, ईस्टवरून वॅक्स आणलं आणि आता परत इकडे आलो. आता हे वॅक्स देऊन इकडून परत जायचं आहे मंडपावर, कारण की मंडपावर सुतळ म्हणजे काचा जो बांधायला लागतो तो संपला आहे. तर तो आणायला पप्पा गेलेत. आता काय माहिती आणला आहे की नाही, पण आता त्याची गडबड आहे. आज सगळाच लोड पडतो आहे कामाचा आणि आज मुलं पण नाही आहेत कारण की वर्किंग डे असल्यामुळे सगळी गडबड. आज फक्त एकटा कृपेश आहे माझ्याबरोबर. जोगेश्वरीवरून आलो आता आणि ऊन आला की ताडपत्र्या हवेत तिकडे बांधायला. तर आता ताडपत्र्या घ्यायला आलो आहे, त्याच घ्यायला पळतो आणि घेऊन जातो आता मंडपावर. फायनली स्ट्रक्चर पूर्ण उभा झालेला आहे. पप्पा बसलेले आहेत. आपण ताडपत्री आणली, एक मोठी ताडपत्री अजून बाकी आणायची, ब्लॅकवाली ताडपत्री नाही, प्लॅस्टिक आहे ते. आता ताडपत्री घालायला घेतील वर. रुपेश ना आता ते जी चिक्कल आहे तो खेचतोय. सीन काय होतो ना की BMCमुळे खूप त्रास होतो. BMC घाण उपसते आणि मग ती घेऊनच नाही जात. त्यामुळे हे जे चिक्कल आहे ना म्हणजे गटारातली घाण ती तशीच राहते आणि मग पाण्यामुळे ती सगळीकडे पसरते. आता तिथलं गटार आहे, हे इथलं गटार आहे. आता आपल्या मंडपात हे 2 गटार आहे, त्यामुळे नाही बघा तुम्ही घाण बघू शकता. आता मंडप चालू करायच्या अगोदर आपल्याला कमीत कमी 2 दिवस हा मंडप धुवावा लागतो, ब्लीच टाकावं लागतं, मीठ टाकावं लागतं. हे सगळं करून मग आपला मंडपचं बाकीची तयारी करायला पण घेतो. आता हे एवढी आता कमीत कमी आहेत ना 10 घमेली आम्ही ही अशी माती घाण आहे ती पण टाकली आहे. आता परत अजून टाकतोय. तर दमलो तर म्हटलं कृपेशला म्हटलं की थोडंसं तू कर. पप्पा बाहेर माती टाकतायत उचलून, फक्त कृपेशनी जमा करून येतो. आता मी भरून टाकीन. मग मंडप रेडी होतोय. हर वर्षी आहे ना आपला मंडप केवढा असतो माहिती आहे का? हा जो पिवळा बांबू आहे ना एवढाच असतो. यावर्षी ना हा एवढा आपण वाढवला आहे. ठीक आहे. आपला मंडप आहे ना लांबलचक मोठा मंडप आहे. यंदा गणपती पण युनिक करायचे आहेत आणि सगळं करायचं आहे. तुम्ही सपोर्ट करा. तुमच्याकडे जर कुठली मंडळं असतील ना म्हणजे ज्यांना गणपती हवे आहेत, युनिक गणपती, असं नाही की बेसिक गणपती, युनिक गणपती हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. आहेत आपल्याकडे बॅलेन्सिंग गणपती. माझं ना एक स्वप्न आहे की अशा कुठल्या तरी एका मोठ्या गाळ्यांमध्ये अशा मोठ्या गणपतीचा मंडप असावा आणि त्याच्यात आहे ना आपले मोठे गणपती 10 फुटाचे वगैरे युनिक गणपती करावे. म्हणजे असं 1 गणपती, 2 गणपती, 3 गणपती आणि कोपऱ्यातल्या गाळ्यामध्ये आपले बारके मातीचे गणपती. मी कितीही मोठा झालो समजा, मोठे गणपती करायला लागलो तरी मातीचे गणपती बंद नाही करणार. म्हणजे खूपदा असं झालं ना की मोठे गणपती करायला लागले की मातीचे गणपती बंद होतात. तसं नाही होणार. मातीचे गणपती करणार. पण एक स्वप्न आहे की मोठ्या मंडळांचे गणपती लागले पाहिजेत, म्हणजे आपल्याकडे करता आले पाहिजेत असं. तर बघूया आता बाबांची काय इच्छा आहे. पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी कधीतरी करू. स्वप्न आहे, स्वप्न पूर्ण करू. आपला सध्याला मंडपाचं काम ताडपत्री घालायला घेतली आहे. आता इकडून हात चढतोय. आता ॲक्च्युली ही वरची जी ताडपत्री आहे ना त्याच्या खाली एक ट्रान्सपरंट ताडपत्री टाकली मी, कारण वरची ताडपत्री आहे ना थोडीशी पाझरते. त्यामुळे मग एक प्लॅस्टिक टाकलं आणि मग आता हे टाकली. आणि आता काय ऑलमोस्ट झालं आहे, म्हणजे 5 वाजेपर्यंत काम पूर्ण होईल आपलं. झाला ना आपण मंडप वाढवला त्यामुळे तिकडे ताडपत्री कमी पडली आपल्याला. ती निळीवाली जी टाकली आहे ना
तेवढा पट्टा कमी पडला, म्हणजे तेवढा नाही कमी पडला, थोडासाच कमी पडला, पण आता ती वाढवून त्यांनी अशी टाकली. आता इथून ही टाकली ताडपत्री. ही जशी हवा भरते, आता वर कैच्या मारायला सांगितलेत त्यांना. जर अशी हवा भरली तर प्रॉब्लेम होऊन जाईल आपल्याला. एकाची ताडपत्री तर बांधून झाली आहे, वरचा पण झाले, कैची मारतायत आता. और आयुष भाई यार भाई, फर्स्ट डे कसा होता? लवकर सोडलं. बाकी कसा वाटला फर्स्ट डे कॉलेजचा? स्कूलमधून कॉलेजमध्ये गेल्यावर कसा वाटला? चांगलं पण वाटलं, वाईट पण वाटलं. मिक्स फिलिंग्स आहेत आज फर्स्ट डेलाच, मिक्स फिलिंग्स आहेत. बस आपलं आता काम व्हायला होत आलंय. आता बघूया कसं होतं. आता वरती हे बांबू टाकतायत, म्हणजे याला कैच्या म्हणतात वरच्या, जेणेकरून ताडपत्री उडणार नाही. एक एक काम आपल्याला आवरायचं आहे. आपल्या मंडपला मागची ताडपत्री झालेली आहे, या साईडची ताडपत्री झालेली आहे, इकडची ताडपत्री झालेली आहे. आता फ्रंटची आणि इकडे आपला बॅनर लागणार आहे. मधल्या पॅसेजमध्ये पण आपला बॅनर लागणार आहे. हा आपला दरवाजा राहणार आहे, हा एवढा. आणि इकडे पण बॅनर. आता इकडे कोण जर स्पॉन्सर असेल, समजा जर तुमचा काही प्रोडक्ट आहे किंवा काही ब्रँडिंग आहे ती करायची असेल तर तुम्ही इकडे करू शकता. आणि ही स्पेस बघा केवढी आहे. आणि आपण मिनिमम कॉस्टमध्ये आपण ही ब्रँडिंगसाठी जागा देतो. तुमचं काही ब्रँड असेल, कुठला प्रोडक्ट असेल किंवा काही असेल तर ही जागा तुम्ही ब्रँड करू शकता. गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत टाकून तुमचं प्रोडक्ट तुम्ही त्याच्यावर डिस्प्ले करू शकता. आणि ही जागा आहे ना, आपण आत्तापासून नवरात्रीपर्यंत ही जागा आपण अवेलेबल करून देतो. म्हणजे अंदाजे तुम्ही जर मला समजा एक मिनिमम अमाऊंट पे केली, त्याच्यानंतर तुमचा 2 ते 3 महिने तो बॅनर दिसणार. तुम्हाला फक्त मला बॅनर द्यायची, फ्रेम वगैरे सगळं आम्ही करणार आणि तुम्हाला ती अमाऊंट पे करायची आहे. तर ही जागा आहे. आपल्याकडे गोल्डी भाऊ आलेला आहे. गोल्डी भाऊ टेप घेऊन आलेले आहेत. फायनली आपला बॅनर लागलेला आहे. भले कसा आहे, जुना पुराणा कसा पण आहे, पण बॅनर लागलेला आहे. आता त्याचा हा नवीन आपल्याला एक बॅनर बनवून घ्यायचा आहे आपला, तो पण बनवून घेऊ. आणि हे झालेलं आहे, वरचं झालेलं. आता एक शेवटची लास्टची एक लाईन परांची जी बांधायची आहे आणि मग झालं. आता पप्पा जर आले तर ही ताडपत्री आली समजा तर ही बांधून घेईन, नाहीतर मग हे आपल्यालाच बांधायला लागेल नंतर साफसफाई करून. आज मंडपचा स्ट्रक्चर उभा झालेला आहे. आता हळूहळू एक एक काम करू आपण. आपल्याकडे ना मुलं डेडिकेशननी कामं करतात आणि कुठलं काम छोटा मोठं हे बघत नाहीत. एकदम लहान टीम आहे पण हार्डकोर टीम आहे. वा वा वा, येस. लकी शेट आलेत, लकी शेट आलेत. काम संपल्यावर लकी शेट आले. ना इकडे आपला बॅनर लागणार. इथे पण आपला एक बॅनर लागला. आता ह्या बांबूपासून, हारवाल्या बांबूपासून कृपेश उभा आहे ना, ह्या बांबूची साईज आहे 21 फूट बाय 10 फूट. म्हणजे हा 21 बाय 10ची ही जागा आहे. ह्याच्यात आम्ही ना ब्रँडिंगसाठी जागा देतो. आणि प्रत्येक म्हणजे एक जो बॉक्स आहे तो आम्ही 2000ला विकतो. तर ती ब्रँडिंगची जागा आहे ना. दाखव बाई. 6 फूट, ही 6 फूट आहे. आणि 6 बाय 4 हाईटला 4, म्हणजे एक खालून 4 दाखव केवढा येईल. ही जी साईज आहे ना, म्हणजे आता त्यांनी जिथे पकडले तिथून हे खाली हे 4 फूट आहे. म्हणजे 6 फूट हा जो एवढा एक स्पेस आहे, या एक स्पेसचा एक बॅनर असणार आहे. असे 1 2 3 4 5 6 असे 6 टोटल बॅनर आपण बॅनरच्या जागा आहेत. तुम्हाला तुमचा जर काही प्रोडक्ट आहे गणपती रिलेटेड किंवा तुमच्या काही मेकअप आर्टिस्ट आहे, तुम्ही फोटोग्राफर आहात, तुमचा काही उकडीचे मोदकाचा आहे किंवा केटरिंगचा बिझनेस आहे, तुम्ही ते प्रमोट करू शकता फॉर 3 मंथ्स. 3 महिन्यासाठी तुम्ही प्रमोट करू शकता आणि त्याचे फक्त आपण आकारतोय 2000 रुपये. जर तुमच्याकडे कोणाकडेही असं काही ब्रँडिंगसाठी किंवा ॲडव्हर्टाईजमेंटसाठी काही असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. काही ॲडव्हर्टाईजमेंट असू शकते ती. तुम्हाला जर लोकांपर्यंत पोचायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आपल्या मंडपचा लास्टच्या कामाचा ताडपत्री आलेली आहे. ट्रान्सपरंट ताडपत्री. आपण एवढी मोठी ताडपत्री ट्रान्सपरंट लावतो कारण की उजेड राहायला पाहिजे. दरवाजाची ताडपत्री पण आलेली आहे. आता ते पण आणि मंडप पूर्ण पॅक होणार.
आजचं काम संपणार फायनली. पप्पा ताडपत्री घेऊन आलेत. पप्पांना पण थोडंसं बरं नव्हतं वाटत म्हणून पप्पा घरी गेलेले. पप्पाने आराम केला आणि ते परत आलेत. स्ट्रगल आहे बाई, स्ट्रगल आहे. फायनली आपला मंडप पूर्ण रेडी आहे. आता तर 2 बांबू लावून आपण बंद केलं कारण की दरवाजा नाही आपला बनवला आहे. इकडे ट्रान्सपरंट लावून टाकलं आहे. आता लाईट आणि बाकी सगळं काम आहे. पण एक आपला आर्मेचर उभा झाला आहे. मंडप शेड उभी झाली आहे मस्त. अशा प्रकारे होता हा आजचा व्लॉग. तुम्हाला आवडलाच असेल आणि मी जे सांगितलं सपोर्ट करा आणि ब्रँडिंग असेल तर ब्रँडिंग द्या कारण आपल्या मंडपाची सुरुवात आजपासून झाली आहे आणि आपल्याकडे 3.5 फुटापासून 5 फुटापर्यंत युनिक गणपती अवेलेबल आहेत. तर तुम्हाला हवे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर येतोच आहे मगाचपासून, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मातीचे काही युनिक गणपती हवे असेल तरी मला कॉन्टॅक्ट करा. आपण परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. नमस्कार, मी अक्षय चव्हाण, ट्रॅव्हलर बॉय अक्षय यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. साई सिद्धी कला केंद्राच्या मंडपची सुरुवात झालेली आहे. आज आपली शेड बनलेली आहे कार्यशाळेची. ही आपली शेड आहे. इथून इथपर्यंत 40 फुटाची आपली शेड आहे. तिकडे आपला ब्रँडिंग होणार आहे. आपला एक मोठा बॅनर येणार आहे 12x8चा. त्याचबरोबर हा पण ब्रँडिंग. आणि ही जी स्पेस उरली 21 फुटाची, या 21 फुटामध्ये आपण 6 स्पॉन्सर्स शोधतो. स्पॉन्सर्स असे जे गणपती रिलेटेड आहेत, ज्यांचं समजा मकरचं काही आहे दुकान आहे तर ते त्यांचं प्रमोशन करू शकतात किंवा मोदक बनवतात कोण त्यांचं प्रमोशन, फुलं हार कंठी असं काही असेल. किंवा याच रिलेटेड नसलं आणि तुमचा कुठलाही बिझनेस असेल, मेकअपचा असेल, फोटोग्राफीचा असेल, तर कुठलाही बिझनेस असेल त्याचं तुम्ही प्रमोशन करू शकता. याचे आपण फक्त 2,000 रुपये चार्ज करतो 70 दिवसासाठी, 70 डेजसाठी. देवी नवरात्रीपर्यंत हा बॅनर राहणार आपल्याकडे आता लावल्यापासून. तुम्हाला फक्त 2,000 रुपये पे करायचे आहेत आणि एक तुमच्या डिझायनर बॅनरची मला प्रिंट म्हणजे बॅनर द्यायचा आहे. बाकी ते 70 डेजसाठी आम्ही पुटअप करणार इकडे. तुम्ही जर इच्छुक असाल आणि तुमचा असा जर कुठला प्रोडक्ट असेल किंवा ब्रँड असेल जो ते तुम्हाला प्रमोट करायचं आहे, तुम्ही नक्की करू शकता. कारण माझं यूट्यूबवर चॅनल आहे, त्याला बऱ्यापैकी व्ह्यूज जातात. इंस्टाग्रामवर रील्सला बऱ्यापैकी व्ह्यूज जातात. तुमचं प्रमोशन नक्की होणार आहे. तुम्हाला जर असं काही करायचं असेल प्रमोशनल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा.